नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतकरी हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सबस्क्राईब करा आपले हक्काचे चॅनल, असेच नवनवीन शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे सर्व शेतकऱ्यांसाठी। जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुमचे काही प्रश्न असतील तर शेतीविषयक। तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये जो 15,000 म्हणजे हे नेमके वार्षिक मिळणार शेतकऱ्याला की नाही मिळणार याच बाबतीत तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी संदर्भाची योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या योजनेच्या धर्तीवर PM किसानचे जे 6,000 मिळतात त्याचप्रमाणे राज्याने सुद्धा PM किसान योजनेप्रमाणेच राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागू केली आणि त्याचे सुद्धा शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये द्यायला सुरुवात केली होती। परंतु इलेक्शनच्या अगोदर मागचे जे उपमुख्यमंत्री होते, जे म्हणजे आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, यांनी अशी त्यांच्या संकल्पपत्रामध्ये घोषणा केली होती की वार्षिक शेतकऱ्यांना आम्ही 15,000 देऊ, म्हणजेच PM किसानचे 6,000 प्लस नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6,000 आणि प्लस 3,000 एक्स्ट्रा, म्हणजे असे एकूण 15,000 आम्ही शेतकऱ्याला वार्षिक देऊ। तर याच घोषणेची शक्यता नेमकी कधी होणार? तर मित्रांनो, मी मला सांगू इच्छितो की उद्या 1 तारीख मध्येच केंद्राचा अर्थसंकल्प आहे मित्रांनो। यामध्ये PM किसानच्या निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे, पण नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेमध्ये वाढ होणार आहे मित्रांनो। कारण मुख्यमंत्र्यांनी तसा शेतकऱ्यांना शब्द दिला आहे आणि तो शब्द मुख्यमंत्री त्यांच्या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये पूर्ण करतील असं शेतकऱ्यांना वाटत आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे वार्षिक शेतकऱ्याला 15,000 मिळणार आहेत यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6,000 प्लस PM किसानचे 6,000 आणि राज्य सरकार एक्स्ट्रा असे 3,000 देणार आहे, म्हणजे एकूण शेतकऱ्याला वार्षिक 15,000 रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो, हेच 15,000 आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या अर्थसंकल्पापासून मिळणार आहेत की नाही हे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। आता लवकरच महाराष्ट्राचा वार्षिक बजेट असणार आहे, त्यामध्ये अर्थमंत्री अजित पवार नेमकी घोषणा करतात की नाही हे पाहण्यासारखं आहे मित्रांनो। कारण शेतकऱ्यांना आता याची प्रतीक्षा लागून आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी अशी 3 आश्वासनं दिलेली आहेत। एक कर्जमाफी, वार्षिक शेतकऱ्यांना 6,000 आणि लाडक्या बहिणींना 2100, हे त्यांना 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे त्यांना पूर्ण करावेच लागणार मित्रांनो। तुम्हाला काय वाटते, महायुती सरकार हे मुद्दे पूर्ण करणार की नाही? कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। धन्यवाद, भेटूया उद्याच्या